CEIद्वारे पोर्टलद्वारे 17,75,00,000चे 113 मोबाईल हस्तगत. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील भिवंडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करताना पोलीस पथकाच्या जाळ्यात सज्जना मोहम्मद मारूफ खैयाद उर्फ गुड्डू 36 हा लागला. त्याच्या अधिक चौकशीत त्याने 10 मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस पथकाने त्याच्याकडून 1,13,700 रुपयांचे 10 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हस्तगत केले. अटक आरोपी सजाउद्दीन मोहम्मद मारूफ खैयाद उर्फ गुड्डू वय 36 राहणार गगन बिल्डिंग 4था माळा रूम नंबर 403 बिलाल हॉस्पिटल समोर कौसा मुंब्रा यास राजनोली बायपास येथून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. सदरचे हस्तगत मोबाईल फोन त्याने भोईवाडा 2 शीळडायघर निजामपूर प्रत्येकी 1 आणि कोणगाव 2 शांतीनगर 4 असे 10 मोबाईल हस्तगत केले. तसेच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल मिसिंगमधील मोबाईल CEIR पोर्टलच्या आधारे घटक 2 भिवंडी यांनी 40, घटक 3 कल्याण यांनी 47, घटक 4 उल्हासनगर यांनी 16 असे एकूण 113 स्मार्टफोन मोबाईल हस्तगत केले असून त्याची किंमत 15,77,500 रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांना दिली. भिवंडी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीचा एक गुन्हा दाखल होता. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या टीमनं ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये केला. ज्याच्यामध्ये सजाउद्दीन मोहम्मद खैयाद उर्फ गुड्डू हा राहणारा कौसा मुंब्राचा आहे. तो आरोपी निष्पन्न झाला, त्याला ताब्यामध्ये घेतलं. त्याच्याकडून अजून 9 गुन्हे अधिकचे निष्पन्न झाले, ज्याच्यामध्ये मोबाईल चोरी झालेली होती. ते मोबाईल देखील रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. त्याचबरोबर घटक 2, घटक 3 कल्याण आणि घटक 4 उल्हासनगर आणि गुन्हे शाखेच्या इतर घटकांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून एकूण 103 मोबाईल जे चोरीला गेले होते किंवा गहाळ झाले होते, हरवले होते, असे 103 मोबाईल देखील आम्ही परत मिळवलेले आहेत किंवा तपासात निष्पन्न करून जप्त केलेले आहेत. त्या अनुषंगाने एकूण जवळपास 15,75,000चे मोबाईल आतापर्यंत तपासामध्ये जप्त केलेले आहेत, निष्पन्न केले आहेत. 103 मोबाईल जे आहेत ते CEIR पोर्टलच्या माध्यमातून मिळालेले आहेत. ते काय घाळ झालेले होते किंवा चोरी पण झाली असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे. सध्या एक आरोपी आहे जो भिवंडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी अटक आहे. त्याच्याकडून एकूण 10 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत तपासात. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. खाली
शिवाजी या चित्रपटाला चित्रपटगृहात बंदी घातली. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख चुकीचा इतिहास रचवला जात असल्यामुळे चित्रपटगृहात प्रदर्शनावर बंदी घालावी याकरिता सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातर्फे आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व त्याच्या निवेदन ठाणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. खालील शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचा एकही उल्लेख करून इतिहासाची निर्लज्जपणे तोडफोड करण्यात आली आहे. चित्रपटामध्ये करण्यात आलेले दावे जसे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात 35% मुस्लिम सैनिक होते, रायगडावर मशीद होती, 11 मुस्लिम अंगरक्षक होते, हे सर्व दावे तथ्यहीन, दिशाभूल करणारे आणि इतिहासाविरुद्ध आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण मराठा समाज तसेच सर्व शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून ही केवळ ऐतिहासिक चूक नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा घाला आहे. म्हणूनच या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी सकल समाज मराठा समाज अध्यक्ष रमेश आंबरे दत्ता चव्हाण यांनी केली आहे. सर्वात पहिले म्हणजे सकल मराठा समाजातर्फे 2 दिवसा अगोदर ही घोषणा झाली की याच्यावरती आपल्याला बंदी आणली पाहिजे, कारण त्यांनी महाराजांचा एकही उल्लेख केलेला आहे. खालिद हा कोण खालिद आहे, काय खालिद आहे, कोणालाही माहिती नाही. हे फक्त एक पिक्चर बनवतात आणि मुद्दाम कुठेतरी समाजाला दिवसरात्र काम हे करत असतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल असे आक्षेप जे त्यांनी उद्गार केलेत ते त्यांनी तात्काळ बंद करावेत. फक्त त्यांनी ते खाली ठेवावं आणि या चित्रपटावर तात्काळ बंदी आणावी अशी मी आज इथे मागणी करतोय. सकल मराठा समाजातर्फे ही आमची मागणी आहे आणि 1 महिना नव्हे, कायमस्वरूपी ही बंदी झाली पाहिजे. नाहीतर ठाण्यातला एकही मॉल, एकही थिएटर इथे पिक्चर हा लागला ती सर्वस्व जुमाई तर थिएटरची असेल आणि त्या मालकाची असेल. आम्ही जाहीर त्याचा निषेध नोंदवतो. सकल मराठा समाज असेल आणि मराठा क्रांती मोर्चा असेल, आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो. तुम्ही बघाल की नेहमी वारंवार अशा गोष्टी घडत असतात. म्हणून आम्ही नेहमी लोकशाही मार्गाने आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने नोंदवतोय. जर का हा पिक्चर रिलीज झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही न बघता आम्ही हे आंदोलन करणार. हे मी मगाशी तुम्हाला की हे ते मुद्दाम हे करतात काही गोष्टी ह्या, त्याच्यामुळे हे चालू आहे नेहमीच. आणि हे नेहमीच आहे 2-5 महिन्यांनी 4 महिन्यांनी काहीतरी महाराजांबद्दल आक्षेप व्यक्त करायचं आणि त्या लोकांमध्ये रोष आणायचा. आता ही शेवटची वॉर्निंग आहे. याच्यानंतर आम्ही ऐकणार नाही. लोकशाही मार्ग आम्ही सोडून काय गुन्हे दाखल करायचे आमच्यासाठी करा. जर का महाराजांबद्दल कोणी आक्षेप करत असेल तर आम्ही हे पुढे ऐकणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाय, जय शिवाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचंच नाही तर इंटरनॅशनल लोकांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे, आमचं प्रेरणास्थान आहे, आमचं श्रद्धास्थान आहे. आमच्या प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थानावरती कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल आणि समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करत असेल नाव घेऊन, एकेरी उल्लेख करून, तर मराठा समाज गप्प बसणार नाही. कारण हे नुसतं मराठ्यांचंच नाही तर संपूर्ण बहुजन समाज असू द्या किंवा आमचा ब्राह्मण समाज असू द्या, ब्राह्मणेतर समाज असू द्या, ह्या सर्व समाज हा छत्रपती शिवरायांना एक देवाप्रमाणे मानतो. आणि सेन्सॉर बोर्डला माझं एक म्हणणं आहे की तुम्ही ज्या वेळेला ह्या अशी नावं तुमच्या समोर येतात की याच्यामध्ये मला असं वाटतंय की सेन्सॉर बोर्डचा सुद्धा हात असावा की समाजात दुही निर्माण व्हावी याच्यामुळं. आणि मग इथे ह्या नावांना किंवा अशा अनुलेखांना सेन्सॉर बोर्ड परमिशन देत आहे. तर सेन्सॉर बोर्डला सुद्धा महाराष्ट्र शासनाने काही नियमावली द्यावी की जेणेकरून ज्यांना चित्रपट बनवायचे, नाटक तयार करायचे, तर त्या नावांवरती महामानवांचा किंवा महापुरुषांचा अनुद्गार होऊ नये, त्यांचा अपमान होईल असं कुठलंही सेन्सॉर बोर्डने प्रमाणित करू नये. आणि महत्त्वाचं अजून एक सांगतो तुम्हाला की हा आत्तापर्यंतचा एकेरी उल्लेख हा फक्त याच्यामध्ये नाही झाला तर अनेक नाटकं सुद्धा तुम्ही बघाल, त्या नाटकांमध्ये सुद्धा असा अनुद्गार झालेला आहे. पण सेन्सॉर बोर्डवरती माझा आक्षेप आहे या गोष्टीसाठी.
त्यानंतर चित्रपट नाटक हे मनोरंजनाचं साधन आहे, जो उठतो आणि काल्पनिक घटना घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतो, लोकांमध्ये उद्रेक करण्याचं काम हे करतात. सरकारने अशा लोकांवरती महामानवांची बदनामी केली, महापुरुषांची बदनामी केली, म्हणून त्यांच्यावरती खटले दाखल करावेत. ह्या प्रमाणामध्ये आम्ही उद्या सोमवारी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत. त्यानंतर जास्त ज्यांनी प्रमाणात जर तो चित्रपट रिलीज करण्याचं काम जर केलं तर आत्ताच आमच्या ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष यांनी इशारा दिलेला आहे. त्या इशाऱ्याप्रमाणे आम्ही मैदानात उतरू. छत्रपती शिवरायांच्या सन्मानात आम्ही उतरलो मैदानात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 1 महिन्याची बंदी घालण्यात आलेली आहे. फेरबदल होऊन पुन्हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मग त्यांनी असं करावं, एक सेन्सॉर बोर्डने महाराष्ट्रातून जे मराठे ह्या पिक्चरसाठी किंवा सिनेमासाठी रस्त्यावर उतरलेत त्यांची एक कमिटी तयार करावी. प्रथम त्यांना तो सिनेमा दाखवावा, त्याच्यानंतर रिलीज करावा. 1 महिना 2 महिने हे आम्हाला खेळ माहिती आहेत, हे सगळे सेन्सॉर बोर्डचे आणि या डायरेक्टर लोकांचे. यांना वाटतं की आम्ही दाबून देऊ. आता त्या गोष्टी होणार नाहीत. मराठा जागृत झालेला आहे. शास्त्रीनगर क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या प्रस्तावाचा घोटाळा उघडकीस. स्वहितासाठी एकतर्फी शास्त्रीनगरमधील रहिवाशांना अंधारात ठेवून तसेच विचारात न घेता पुनर्विकासाचा क्लस्टरचा प्रस्ताव ठाणे महापालिकेकडे दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेकडे हरकत दाखल करण्यात आली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात दाद मागण्याचा निर्णय शास्त्रीनगरमधील रहिवाशांनी घेतला आहे. तसेच न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्याचा निर्णय स्थानिक माजी नगरसेवक हणमंत जगदाळे व स्थानिक रहिवाशी यांनी एकमताने घेतला आहे. हुकुमशाही मार्गाने होत असलेल्या समूह विकास योजनेच्या क्लस्टर प्रस्तावाच्या विरोधात लोकमान्य नगर शास्त्रीनगर फेडरेशन सर्वसाधारण सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या सभेला शास्त्रीनगरमधील रहिवाशी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. शास्त्रीनगर विभागाचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडत आहे. SRAच्या माध्यमातून पुनर्विकास होण्यासाठी काही संबंधित व्यक्तींनी स्वहितासाठी गेली अनेक वर्षे येथील रहिवाशांना वेठीस धरले आहे. सन 2017 सालापासून आमचे स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे आणि स्थानिक सहकारी नगरसेवक शास्त्रीनगर विभागाचा पुनर्विकास समूह विकास योजनेच्या क्लस्टरच्या माध्यमातून व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. ही भूमिका आजही स्थानिक रहिवाशांनी बदललेली नाही. बऱ्याच वर्षानंतर हणमंत जगदाळे आणि त्यांचे प्रामाणिक सहकारी लोकप्रतिनिधी आम्हाला लाभले असून आम्हा नागरिकांना विश्वासात घेऊन विकास करण्याची त्यांची भूमिका असल्याची भावना बैठकीत रहिवाशांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली गायमुख घाट दुरुस्तीची पाहणी. ठाणे आज अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायमुख रस्त्याची पाहणी केली आणि घेतला कामाचा आढावा. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा उपस्थित होते. काही महिन्यांपासून घोडबंदर येथील रस्ता हे खड्डे पडून एकदम खराब झाले होते. गाड्या चालवणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप होत होता. त्या गायमुख येथील रोड तर विलक्षण खराब झालाच होता. त्या गायमुख रोडचे काम सुरू असून वाहतूकदारांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पण बनवलेला रस्ता किती दिवस टिकतो हे सुद्धा येणाऱ्या काही महिन्यातच समजेल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक या रस्त्याच्या कामाची पाहणी आज केली. त्यांच्याबरोबर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा बरोबर होते. या रस्त्याचे काम व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी उपमुख्यमंत्री यांनी केली आहे. तसेच योग्य त्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. ये मागे एवढं जवळ नको बरं. या मागे ऑन करा गणेश सर. माझं
आणि बघा थोडं चढ आहे.